मंडळी, तांदूळ, गहू, ज्वारी आणि विविध डाळींसह कांद्याच्याही दरात झालेल्या वाढीमुळे मुंबईकरांना आधीच महागाईची झळ बसली आहे आणि त्यात आता सुट्या दुधाचे दर हे लिटरला 9 रुपयांनी वाढणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे एफडीएच्या कारवाईनंतर दुधाची भेसळ जरी थांबली असली तरी दुधाचा तुटवडा सुरू झाला आहे आणि त्यात खाजगी दूध डेअऱ्या मनमानी करत असल्याचा आरोप हा दूध वितरक सेनेकडून करण्यात आला आहे. आरे किंवा महानंदाचं शासकीय दूध सुरू असतं तर ही दरवाढ करता आली नसती असं या संघटनेनं म्हटलं आहे. दुधात भेसळ होते आणि हे याला आळा बसल्यामुळेच हे दुधाचे चढेभाव सुरू झालेले आहेत. कुठेतरी भेसळ थांबली त्यामुळे जे विक्रेते आहेत त्यांनाही परवडत नाही आणि म्हणून त्यांनी हे दर वाढवले, याचा अर्थ काढायचा. होय बरोबर ना. एखाद्या जर तुमचा दुधाची आवक, भेसळीचं दूध थांबल्यामुळे जी आवक होती आणि आता प्युअर दूध किंवा येते त्याच्यामुळे जी आवक कमी झाल्यामुळे दोघांना जो तुटवडा आहे त्याचा गैरफायदा घ्यायचा हा प्रकार आहे आणि जनतेला लुटायचा प्रकार आहे हा. एका बाजूनी चांगली वस्तू मिळायला पाहिजे हा त्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे, ह्याच्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. पण याच्या बरोबरीने त्याला योग्य वाजवी दर मध्ये हा बसवणे हे सुद्धा शासनाचं काम आहे. त्याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज ग्राहक जो आहे त्याचा सगळ्या बाजूनी सगळ्या भाववाढीच्या प्रेशरमध्ये तो दबत चाललाय. त्यामुळे कुठे त्यांनी ॲडजस्ट करायचं हा त्याचा आता दिवसाचं सगळं म्हणजे महिन्याचं बजेटच हळूहळू कोसळत चाललंय.